गणपती बाप्पा मोरया. बट रोड बघा यार, व्ह्यू बघा. तो रोडाने पण असं बघायला आहे ना एकदम असं मस्त वाटतं. बघा आता किती भारी वाटतंय पुढे. बसवाले बी किडे करताय नाही का बसवाले. बस हे बघा यो एकदम काय म्हणतात त्याला, निर्दयी माणूस कुत्र्याला हाडाळ करून खूप खायला द्यायला. निर्दयी नाही यार, चावलं चुकलं ना. चावलं काय चावतो मी ते थोडं बाहेर काय म्हणजे. इकडे घरं पहा ना कशी, असे कौलांची घरं आहे अशी वरती, भारी एकदम. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नया व्लॉगमध्ये. आज 24 डिसेंबर. आज आम्ही चाललो आहे पुणे टू गोकर्णा. हे तुम्हाला मी मागे पण बोललो होतो किंवा एक लॉंग ड्राईव्ह करणार आहे. सो त्याला आज चाललो आहे. सो रेडी वगैरे झालो आहे मी आता. रेडी, हा बॅग्स त्याची आणि आपली मेन बॅग. सो एवढंच सामान आहे, बाकी काही नाही. सो बाकी प्रवासची डिटेल वगैरे काय कसं ते तुम्हाला आता बाईकवर देतो. स्पॉटवर पोचले ते. चला आपण आता तिथूनच कंटिन्यू करू. आता भेटू बाईकवर. ते लोक लय शिवाय देणार आहे मला आता. मी लेट आलो आहे. सॉरी सॉरी सॉरी. अरे मी 5ला आलो, परत गेलो. म्हटलं तुम्ही नाहीये कोणी. गणपती बाप्पा मोरया. साईडला ठेवा. एक गणपती बाप्पा मोरया. चलो चला. आपण राईड स्टार्ट केली आहे खूप लेट. 7:20ला इथून स्टार्ट झालंय. आपला पहिला जो स्टॉप राहील तो कोल्हापूर राहील. प्लीज 6 दिवसांची राईड आहे. आम्ही 5 जण आहे, ऑफिस फ्रेंड्स आहे सर्व. थोडी ट्रॅफिक झालीच आहे यार, थोडी ट्रॅफिक झालीच आहे. हा हा हा, येऊ दे येऊ दे. लोकेशची कोण? अरे नाही पण पडणार नाही ना. अरे तू बांधलीस ती तशी रे, चुकीची बांधली. ती एक साईडला होणारच आहे. इकडच्या साईडला पाय ना, तिने अशी बांधलीच नाही आहे. बाय हा कसा असा चाललाय फ्लो, तो तिकडचा बघ ना. मेश फ्लो सही नाही भाई तेरा. नक्की ना? तिकडून आहे का असं मधून? हा जो व्हाईट आहे हा असा कसा आहे? ती अशी निघून जाईल यार. पडणार नाही ना तुला वाटतंय ना? डेली बांधतो ना तू? अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखान बोला बोला जय जय हनुमान, एकमुखान बोला बोला जय जय हनुमान. सो आपला आजचा पहिला घाट जो आपल्याला लागेल तो हा दिवे घाट आहे.
एकदम जवळ इकडून. मस्त इकडून सूर्यप्रकाश येतोय भाई, मस्त वा. हा काही नाही, छोटा घाट आहे, याच्या पुढे सासवडवरून घ्यायचं आहे राईट. छान मस्त वातावरण आहे आज, मस्त थंडी पण आहे, पण मी 2-3 मध्ये एक डबल लेअर टी शर्ट घातले तर काही वाटत नाहीये. हातांना थोडंफार वाटतंय, बट रोड बघा यार, व्ह्यू बघा काय मस्त आहे. इकडे हे सर्व वारीचाच रोड आहे हा. मस्त घाट आहे. गाडीची सर्व्हिसिंग वगैरे सर्व केलंय, एअर वगैरे सर्व क्लीन आहे गाडी, एकदम बॉडी बबडी मेरी चुम्मू मेरी पिचपिली पिली पुच्चू. आता हे जे 5 दिवस होतील ट्रिपचे, हे मी 5-6 पार्ट मध्ये असे डिवाइड करेल, म्हणजे डे 1, डे 2, डे 3 अँड डे 4, डे 5. सो हे बघायला बी तुम्हाला मजा येईल. डे 1ला आम्ही कुठे थांबलो, डे 2 आणि याचा सर्व एक्सपेन्सेस किती खर्च आला काय, हे सर्व मी डिस्क्रिप्शन मध्ये सर्व ऍड करेल. डेलीचा खर्च किती काय सर्व. सो तुम्हाला पण जर का गोकर्ण जायचं असेल, सो हे तुमच्यासाठी बरं राहील. आणि आम्ही जो रूम केलाय तो बी आम्हाला खूप स्वस्तात पडलाय. आम्ही ऑफ सीझन नाही जाते म्हणून आम्हाला थोडा महाग आहे, बट जर का तुम्ही असं ऑफ सीझन गेले तर तुम्हाला तिथं 500 रुपयाला रूम भेटेल, फक्त 500. आणि तो रूमचा जो एन्व्हायरमेंट आहे ना बाहेरचा, तो पण इतका छान आहे ना, खूपच. सो वी आर इन दिवे घाट राईट नाव. काय मस्त सूर्यकिरण येत आहे ना. विठराया. जेव्हा मी माझं चॅनल स्टार्ट केलं होतं, पहिला जो माझा व्लॉग होता तो हाच होता, इथलाच होता. पांडुरंग पांडुरंग नाव तुझे ओठी. आता इथून आपला हायवे स्टार्ट होईल. आय गेस मला तिथं थांबावं लागेल. हे पोरं मागे थोडे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानियाचा शिरोमणी वंद्य जो का पूज्य स्थानी, सकाळांशी शिरोमणी ज्ञानोबा माझा. वा, चला तू पुढे थांब. राईट टर्न. ओके, आपल्याला आता थोडा छोटा रोड आहे, या रोडाने जायचं. नारायणगाव 4 किलोमीटर्स. हात आहे ना, हात असे थंडे झाले, मस्त थंडे. बट बॉडी जी ना, बॉडीला काहीच फरक नाही पडलाय, कारण की आपण भाई रेडी होऊन आलो. रेडी मेरी जान. आपली पहिली जी गाडी असते ना भाई, स्वतःच्या पैशाने आपण जी पहिली गाडी घेतो, तिचं महत्व खूप असतं आपल्यासाठी. जो बाईक चालवत नाही का काय, त्याला कळणार नाही काय, तो म्हणतो काय बाईक करता. बट जी आपली पहिली बाईक असते ना, आणि जी आपल्या पैशांनी खरेदी केलेली असते भाई, ती एक फॅमिली मेंबर असते भाई. माझ्यासाठी तर फॅमिली मेंबर आहे भाई. म्हणजे एवढं जपतो ना तिला, खतरनाक. पहिली बाईक असते भाई. बाबा काय विकताय. वालाच्या शेंगा. ह्या मोसम मध्ये हे जे गवत असतात ना, पावसाने उगता, ते मस्त असे सुकून जातात आणि ते असं गोल्डन ना, मस्त वाटतं. आजूबाजूला काही जे असतात ते जिवंत असतात, ते झाडं वगैरे असतात ना, ते ठीकठाक असतात. पण हे जे असे सुकलेले असतात ते रोडाने पण असं बघायला आहे ना, एकदम असं मस्त वाटतं. बघा आता किती भारी वाटतं. पुढे छत्रपती संभाजी महाराज जन्मस्थान किल्ले पुरंदर. हा किल्ला पुरंदर आहे. हरिनाथ नारायणपूर राईट नाव. आपली बाकीची गँग मागेच आहे. आता डायरेक्ट सातारा हायवेला भेटतो तुम्हाला. इकडच्या साईडनी बी नाही बाय, ही एक दोरी ना इथून इथे पाहिजे होती काहीतरी, इथे नाही तर. हा उभं बांधलं ना, तुझी दोरी पण टाईट होईल, टाईट बसेल.
हा ठीक आहे. आपल्या ग्रुपमध्ये 3 रॉयल एनफील्ड बुलेट्स 350, एक अपाचे आणि एक आपली परी. हॉर्नेट. सो आपण आता सातारा हायवेला कनेक्ट झालोय. इथून स्ट्रेट आहे आता रोड, स्ट्रेट, एकदम स्ट्रेट. लोकेश भाऊंनी थोडे चॉकलेट वाटले सर्वांना. हे बघा काय छान रोड आहे. हा सुंदर. चलो. बस मधून हात देताय भाई पोरं. किल्ले टाल्ले. नाही, घाई नाहीच. 100 जण जाऊ दे पुढे, पण आपण घाई नाही करायची भाई. प्रीतम का कुछ रोडाचं काम जेव्हा करता ना, ते हा जो वरचा रोड आहे ना, हा असा तो उखरून टाकता भाई. आता अशा रोडांवर आहे ना गाडी असं चालवणं बी कठीण असते. हे जे नाही, गाडी स्लिप व्हायचे चान्सेस खूप असतात. प्रेमातच गाडी चालवायची. हे बा आता इथे झालं आणि इथे डायरेक्ट चढ. देखो जम्प. ओहन इथे यार हे का करता असं. रायडर जाता ना भाई, ज्यांना पेहचान भाई अशी ओळख देता. मस्त वाटतं भाई. आरंभ हॉटेलला आमचे ऑफिस कलिग्स आहे, ते थांबलेत. सो तिथेच करू नाश्ता. भाई बॅग मस्त बसली यार, भारी एकदम प्रॉपर, काहीच ताण नाही, एकदम सेफ आहे. इथे नाश्ता केला आम्ही आज. आरंभ रेस्टॉरंट अँड प्युअर व्हेज. या खंबाटकी घाटाच्या पुढे. कोल्हापूरला जाईल ना, कोल्हापूरला भरू. लाईट नाश्ता केला. सो अभी चलते आगे. फक काय रोडाचं काम चालू आहे का, काय विषय आहे. चालू आहे. इथून सातारा आहे गेस 10-15 किलोमीटर. सातारा सिटी. ह्या रोडाला आता मी पहिल्यांदा बाईक चालवेल. याच्या पुढे नाही गेलो होतो, कारण की मागे सातारा पर्यंत तो जो टोल होता ना, तिथपर्यंत आलेलो. आता याचा पुढचा जो रोड आहे तो सर्वात नवा आहे माझ्यासाठी. इथून निघली वाटतं आपण. इथून निघला झालं पाहिलं. चला कसं काय निघलं होतं काय माहिती. 1 मिनिट ऑफ करून घेतो. हे आपला एक पलान तिकडे थांबलाय का. 1 मिनिट आम्हाला पाहू दे. खालीच आहे ना. मला पण पिऊ दे मग. नाही मागेच आहे. तिथे मी तुमच्यासाठी थांबलो होतो, पण तुम्ही मला पाहिलं नाही. तुम्ही पुढे चालले गेले म्हणून मी तुमच्या मागे आलो. हा ना. हा हळू जाऊ. एक प्लानिंग चल रही है कोल्हापुर की, कहाँ से जाना है वगैरह. कोल्हापूरला आम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात जाणार आहे, तिथं दर्शन घेऊन. बस वाले भी किडे करताय नाही का, बस वाले. त्याला तसं देऊ नको रे. बघितलास खाल्लं का नाही. हा बस हे बघा यो एकदम काय म्हणतात त्याला, निर्दयी माणूस कुत्र्याला हाडाळ करून खूप खायला द्यायला. निर्दयी नाही यार, चावलं चुवलं ना. चावलं काय, चावतं मी ते एवढं बाहेर काय मध्ये. हो कोल्हापुरी चप्पल. लहानपणी ना भाई लोक, मी ना जेव्हा माझे काका जे होते बालाजीला जेव्हा जायचे, तेव्हा ते कोल्हापूरला पण जायचे. मी त्यांना सांगायचो, काका मला चप्पल आणा तिकडे ना कोल्हापुरी. ते मला असं हे वाटायचं कौतुक.
कुतूहल वाटायचं त्या कोल्हापुरी चप्पलचं. अजून पण वाटतं, पण तेव्हा जे होतं ना, तेव्हा कोणी जाईल आणि घेऊन येईल आपल्यासाठी, ती गोष्ट भाई, ती त्या गोष्टीचं महत्त्व वेगळं असतं यार. थांबा, पहा आणि जा. तिथे रोडाचे कामं चालू आहे खूप खूप ठिकाणी. सो खाली वरती बट इट्स ओके. रोड चांगला होतोय हे महत्वाचं आपल्यासाठी. काय माहिती. ये देखो लोकेश भाई की ऑफ रोडिंग. ये देखो भाई, गिरना नहीं है, ठीक है, गिरना नहीं है, सब करो, गिरना नहीं है. ये देख भाई, ये ट्रॅफिक बघा. आय लव कराड. आपण 12:30 वाजता कराडला पोहोचलो बरोबर. चल जाऊ दे इकडून. चलो आता लई गरम होत होतं, हे काढलंय डबल. जॅकेट पण काढावं वाटतंय, पण असं काय. नाही जॅकेट नको आवडू, ते शर्ट खराब होईल. ते मध्ये मध्ये काय होऊन जातं ना. हा, म्हणजे असं वाटतं की बऱ्याच असं वाटतं की आवाज तर पुढे आहे. मागून येऊन जातं. किती त्याच्यामध्ये? अबे राहा रे. नाही अरे ते पुढे गेले यार. आपण आहे ना सनकन निघू आता. जस्ट 20 किलोमीटर्स कोल्हापूर. एक ब्रेक घेतला आहे, टी ब्रेक. हायवेला आहे मी 20 किलोमीटर आहे आमचा. काय जाणार असलं तर आज 5 किलोमीटर आहे. हा जाणार आहे. आम्ही ते अंबाबाईचं मंदिर आहे ना, तिथं जायचंय. मध्ये आहे ना, म्हणजे लोकेशन पाठवायचं तोय तुम्ही बावड्या मार्गे जावा किंवा होय ती गेली पुढे दोघं. बाकीचे कोणते सरळ गेले वाटतं. आणि ट्रॅफिक जवळ निघताना चला जिथं आहेस तिथं थांब आणि आधी त्याला तुझ्यापाशी यायला सांग. त्याला थांबाय सांगितलेलं रे. त्याला एकदा फोन करून सांग. अशी झोप लागत होती ना भाई, खतरनाक. त्याला म्हटलेलं शिवली थांब, मी गेले टायर महिना तर आत गेले. मी 2 सेकंड झोपलो होतो गाडीवर. येस, आता आपण कोल्हापूरमध्ये. राईट नाव 2:03 हुए. अंबाबाई मंदिर 6 किलोमीटर. तिथे बोर्ड होता. याला ना गोळी लागली होय. गोळी लागली याला. हे कोल्हापूर टर्मिनल्स आहे, शाहू महाराज टर्मिनल. काय छान कमान आहे रे. अरे हा, मॅप मध्ये पाहिली होती ही कमान. किती आर्ट वर्क आहे भाई इथे. गाडी कुठे लावायची. चला, जय भोले, अंबा माता की जय. 2.5 किलोमीटरला आपल्याला एक स्पॉट आहे, तिथे सर्व जमतील आणि तिथून आपण हायवेला कनेक्ट होऊ. एकदम बारीक बारीक कॉलनीज आहे. पण एरिया जो इतका छान आहे ना, असा ओल्ड एरिया, मस्त वाटतं इथे थांबून वगैरे. बघा ना, एकदम जिकडे तिकडे असे कमानी वगैरे. 5 जण आहे आम्ही, 5 जण. गेले का ते. चला चला चला. हा नाही इथंच हळू घेऊ, इथे हळू.
आधी जेवण करू, मग काही नाही 7-8 पर्यंत मी पोहोचलो तरी काही हरकत नाही. Yes. चला आता डायरेक्ट हायवेलाच भेटू. तोपर्यंत मी सन इथून काढतो हा ना. सर्व करताना डिटेल हो हो हो. तू रडू नकोस म्हणून तुला एक देतो. एक आ गया मेरे इसमें भाई, ये सब चिकन है भाई, पूरा चिकन. ये देखो ये मटन है, मटन. आधीच व्हेज खातोय सर्व. बकासूर बघा आमच्यातला. हे आ करून चावतो ना. अँड गोटी का गई भाई, गोटी गोटी. गोटी आ गई. इथं मी थोडं बघतो मॅपला बेळगाव दाखवला होता. गिजवनेला थांबणारी. थोडंफार मंचुरियन वगैरे खाल्लं. आता आपण कर्नाटक मध्ये जाऊ. तो आता हा जो पुढचा रूट राहील, हा पूर्ण जो आहे 40-50 किलोमीटरचा हा पुरा कर्नाटकातला राहील. आता 250 किलोमीटर झालंय. काय मस्त आहे ना. सनसेट होतो इकडून. अजून टाइम आहे बट सनसेटला. चलो ऑन द वे अब सीधा. सो अभी अपन कर्नाटक बॉर्डर में एंटर हो रहे हैं. यस, वी आर एंटरिंग द कर्नाटका बॉर्डर. चलो, दिस इज अ फर्स्ट चेक पोस्ट. अभी आगे मिलेंगी नहीं मिलेंगी वो नहीं पता. मस्त आहे वा ना इकडे. शेती बघ काय भारी. दोघं साईडला तेच आहे भाई. मस्त एकदम. बँगलोरू, चित्रदुर्ग, हुबळी अँड बेळगावी. वाव वाव वाव. लेट्स गो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. आता आपण निपाणीमध्ये. ओहो, एअर नाही, प्लेन ठेवलं इथे डायरेक्ट. ओ वाव, मस्त वाटतं ना. हे या ब्रिजचं बा इथून असं आहे आणि असं जाऊन पुढे व्हाईट हाऊस. वाह, काय मस्त आहे हॉटेल. लाल चंदन ले जा रहे भाई, लाल चंदन. हे तो घाट इथे संपला. तिथून येऊन तिथे बेळगाव, गोवा. ए तो काय काय अप्पर लावत झाली. अजून 19 किलोमीटर्स इज लेफ्ट. आता इथून हळूहळू जाऊ देऊ, काही घाई नाही आहे. ओके, आगे. अरे भाई कायच भारी बाय. वा, पवन चक्कीज मस्त आहे रे यार. व्ह्यू इकडे घरं पहा ना कशी, असे कौलांची घरं आहे अशी वरती. भारी एकदम. चला फास्ट मध्ये कव्हर करू हा पॅच. बस छोटा सा बचा है, उसके बाद विनायक के घर पे मिलते. आता आम्ही गड हिंगलजला पोहोचू. तो मित्र तिथे येतोय. भाई मस्त झाला आजचा जो दिवस होता ना, तो एकदम भारी. मजा आली. असं कुठेच त्रास नाही झाला, काय नाही. पहिला जो दिवस होता राईडचा तो एकदम मस्त गेला. ब्लॉग आवडला तर नक्की तुम्हाला माहिती कायच करायचं. आता दरवेळेस नाही सांगत. जो नवा असेल भाई, जो पहिल्यांदा ब्लॉग बघतोय, नक्कीच सबस्क्राईब कर आणि कमेंट कर कसा वाटला ब्लॉग. पहिल्यांदा बघून फर्स्ट कमेंट यार देऊ शकता तुम्ही. तर कसा वाटला नक्कीच कमेंट करा. थँक्यू सो मच, आपका आभारी रहेंगे. भाई आमचा काफिला असा मस्त दिसतोय ना, एक नंबर. हे जे डॉगी लोक चालले ना, असे एका लाईनीत, आम्ही पण असे एका लाईनीतच चाललोय एकदम प्रॉपर. पुढे मी, लोकेश, रोहन, मयूर आणि आदेश एक साथ एका लाईनीत असं प्रॉपर. मस्त भाई. अशाच राईड व्हायला पाहिजे यार. सर्व राईड आणि असे 5-6 जण पाहिजे ग्रुपमध्ये, तेव्हा मजा येते भाई. आज मजा आली मस्त.
भारी वाटलं इथं. इथे चालत जाऊ 2 मिनिटात. मस्त राईड झाली. सो आजच्यासाठी एवढंच. ये भाई विनायक का रूम है. ये होस्ट है आज का. ये होस्ट है. ये खाना पीना सब यही है आज का. मतलब यही. सो इतना ही था. मिलते हैं नेक्स्ट एपिसोड. तब तक के लिए बाय बाय. पाचचा गजल होते खेळायला जायला. तू चहासाठी होते काय? हा एवढं जाऊन तिला दाखवशील. माझ्या 5 एक्सपायर झाली ती. डेट संपली आता. एक्सपायर झाली डेट. संपली की तुला आवाज ऐकून हाच असतो दिवसभर हाच. सगळ्यात जास्त टीव्ही हाच बघतोय. तिघ तर आम्ही कमी कमी 8-10 वर्ष तर इथे एकत्रच होतो. आता